अमरावती विभागातील ग्रामीण डाक सेवकांनी आपले दैनंदिन कामकाज आटपून दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शांततापूर्ण वातावरणात धरणे आंदोलन केले। ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियनचे जनरल सेक्रेटरी एस महादेवय्या यांनी मागील काळामध्ये संपाचे नेतृत्व केल्यामुळे त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले आहे। हा त्यांच्यावर झालेला अन्याय आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा नोकरीवर घेण्यात यावे यासाठी बुधवार 15 ऑक्टोबर रोजी दूरसंचार राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना निवेदन पाठवून धरणे आंदोलन करण्यात आले। गुरुवारी 16 ऑक्टोबर रोजी खासदारांना निवेदन देण्यात येणार आहे। 22 ऑक्टोबर रोजी सर्कल कार्यालयासमोर धरणे आंदोलन, 7 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे जंतर मंतरवर आंदोलन, 5 डिसेंबरला एक दिवसीय देशव्यापी संप आयोजित करण्यात आला आहे। मागण्या मान्य न झाल्यास डिसेंबरमध्ये बेमुदत संप आयोजित येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली। या संताप ग्रामीण डाक सेवक NT खाडे, अमोल राऊत त्यांच्यासह ग्रामीण डाक सेवक सहभागी झाले होते। विजय विखे, विभागीय सचिव ग्रामीण डाक सेवक संघटना अमरावती विभाग। आमचे आज जे धरणे आंदोलन आहे हे संपूर्ण भारत देशामध्ये असून आमचे जे जनरल सेक्रेटरी आहेत SS महादेवय्या त्यांनी 2023मध्ये आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनावर सरकारनं योग्य SS महादेव यांच्यावर कारवाई केली आणि त्यांना नोकरीतून कमी केलं। त्यांना पूर्ववत नोकरी घेण्यासाठी आज हे संपूर्ण देशामध्ये आंदोलन होत आहे। विदेश कर्मचाऱ्यांच्या आता आमची तर आजची एकच मागणी आहे की आमचे जे जनरल सेक्रेटरी आहे SS महादेवय्या यांना कामावरून कमी केलं तरी त्यांना पूर्ववत कामावर घेण्यात यावं व ग्रामीण डाक सेवकांना 8 घंट्याची ड्युटी व 8 घंट्याचं वेतन देण्यात यावं आणि पेन्शन सुविधा, इन्शुरन्स या सर्व ग्रामीण डाक सेवकांना डिपार्टमेंटल। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।